आणि त्यामुळेच टाईम ट्रॅव्हल जर करायचं म्हटलं तर टाईम मशीन नाही तर स्पेस टाईम मशीन बनवावी लागेल. कारण टाईमसोबत आपली पोझिशनसुद्धा स्पेसमध्ये कंटिन्यू चेंज होते. समजा एखाद्या जागेचं लोकेशन जर आपण मॅपवर चेक केलं तर त्याचे एक फिक्स कोऑर्डिनेट्स आपल्याला बघायला भेटतात. कारण पृथ्वीवर त्या जागेचं लोकेशन फिक्स आहे, पण कोणत्याच वस्तूचं लोकेशन ह्या स्पेसमध्ये फिक्स नाही. सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी सूर्याभोवती ज्या स्पीडनं फिरते ती आहे 1,00,000 किलोमीटर/आवर. आणि सूर्य पण काही एका ठिकाणी थांबलेला नाही. आपली सूर्यमाला आकाशगंगेची म्हणजे मिल्की वेचा एक भाग आहे. जसं सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात तसं आकाशगंगेतले सगळे तारे आकाशगंगेच्या सेंटरभोवती फिरतात. आणि आपला सूर्यसुद्धा पूर्ण सूर्यमालेला घेऊन आकाशगंगेचा जो केंद्रबिंदू आहे त्याच्या भोवती 8,00,000 किलोमीटर/आवरच्या स्पीडनं फिरतोय. आणि ह्या सगळ्यांसोबतच आपलं पूर्ण ब्रह्मांडच एक्सपांड होत आहे, आपलं युनिव्हर्सच एक्सपांड होत आहे, ते तर गोष्ट वेगळीच. आणि त्यामुळं कोणत्याच ऑब्जेक्टची ह्या स्पेसमध्ये फिक्स जागा नाही. या सगळ्या गोष्टी कन्सिडर न करता फक्त टाईम कन्सिडर केला आणि टाईम मशीन बनवून जर तुम्ही 1 सेकंद जरी पाठीमागे गेलात तर स्पेसच्या व्हॅक्यूममध्ये कुठल्या कोपऱ्यात तुम्ही अडकून पडताल काय सांगता येणार नाही.